भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार मिलिंद भागवत यावेळेला आपल्या सोबत आहे। मिलिंदजी, आजच्या या सेगमेंटची सुरुवात आपल्याकडून करायला मला आवडेल। त्याचं कारणही असं आहे की राजकीय पक्ष तर आपापली बाजू मांडतीलच, मात्र ज्यावेळेला मुंबई महापालिकेची सत्ता आपल्याकडे राहावी यासाठी प्रत्येक पक्ष हा प्रतिष्ठा पणाला लावताना दिसतोय आणि खरी चुरस ही महाविकास आणि महायुती आघाडीमध्ये असण्याऐवजी आता जो सध्या सूर आपल्याला मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिकेत पाहायला मिळतोय तो एकला चलोरेचा नारा दिला जाणार की आपल्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावत महापौर पद भाजपकडे की मग शिवसेनेकडे, यावरून सुरू झालेला नवा वाद आपण पाहतोय। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिका निवडणुका याचं चित्र हे थोडं वेगळं असतं लोकसभा आणि विधानसभेपेक्षा। मिलिंद सर, विशाल सर, धन्यवाद। मला एक गोष्ट एकदम स्पष्ट सांगावीशी वाटते की मुंबई महानगरपालिकेत काहीही झालं तरी युती होणार, म्हणजे शिवसेना, शिंदेची शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढणार, यात काही शंका नाही। जिथपर्यंत ठाण्याचा प्रश्न आहे, ठाण्यात यापूर्वी भारतीय जनता पक्षानं स्वबळावर निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला होता, त्यात त्यांना थोडंसं यश मिळालं। पण जे भाजपला अपेक्षित होतं किंवा आता जे भाजपचे आमदार ठाणे शहरातले जे आहेत संजय केळकर, ते सांगतात की भाजपचा महापौर बसावा, तर सध्याची भारतीय जनता पक्षाची स्थिती आणि शिवसेना शिंदे गटाची स्थिती या दोन्हीचा विचार केला आणि लोकांमध्ये फिरल्यानंतर काय सध्याचं वातावरण आहे हे जर का पाहिलं तर हे जवळपास स्पष्ट आहे की भाजपचा स्वबळावर महापौर वगैरे या गोष्टी कार्यकर्त्यांना सांगण्याकरता, कार्यकर्त्यांना उत्साह देण्याकरता ठीक आहेत, पण हे प्रत्यक्षात भाजपला प्रचंड अवघड अशी गोष्ट आहे। किंबहुना भाजप स्वबळावर ठाणे महानगरपालिकेत स्वतःचा महापौर बसवूच शकणार नाही सध्याच्या स्थितीनुसार। बरोबर आहे। शिंदे गटाचा जर का विचार केला तर गेल्या अनेक वर्षातली शिंदे गटाची किंवा शिवसेनेची ठाण्यातली ताकद, ठाणे आणि शिवसेना, शिवसेना आणि ठाणे हे जे काही सगळं गणित आहे त्या सगळ्यांचा विचार करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर आतापर्यंतची त्यांची वाटचाल पाहता, ठाण्यावर असलेली पकड पाहता, एवढंच नाही तर विशालजी गेल्या 6 ते 8 महिन्यात ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या भागातल्या विविध राजकीय पक्षातल्या लोकांना जवळ केलेलं आहे, त्यांची ज्या पद्धतीची कामं केलेली आहेत ती पाहता शिवसेना ठाण्यात एक हाती सत्ता सुद्धा मिळवू शकते आणि मला वैयक्तिकरित्या असं वाटत नाही की शिवसेना भाजपची ठाण्यात युती होईल। बरोबर आहे। प्रदीर्घ काळातल्या अनेक निवडणुका तुम्ही स्वतः देखील मिलिंद सर कव्हर केलेल्या होत्या आणि एकंदरीत त्या अनुभवावरून